लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे भाजपत प्रवेश करणार अशा चर्चा सुरू आहेत। खुद्द खडसेंनीही स्वगृही परतण्यावरती जाहीर वक्तव्य देखील केली आहेत। मात्र निवडणूक मध्यावरती आली तरी देखील खडसेंचा प्रवेश अद्याप रखडलेलाच आहे। खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत राज्यामधील भाजप नेतृत्व उदासीन असल्याचीही चर्चा रंगली आहे आणि त्यामुळे खडसेंचा भाजप प्रवेश कधी होणार याबाबत राजकीय वर्तुळामध्ये कुजबूज सुरू झाली आहे। खडसेंच्या भाजप प्रवेशाला राज्य नेतृत्वाचा खोडा। दिल्लीचा होकार मात्र राज्य भाजपची नाराजी। खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत काय शिस्त आहे? भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करणार आहे। काही दिवसांआधी एकनाथ खडसेंनी हे वक्तव्य केलं। मात्र अनेक दिवस उलटूनही खडसेंच्या गळ्यात अजून भाजपचं उपरणं काही पडलेलंच नाही। खरं तर एकनाथ खडसे हे भाजपचे फायर ब्रँड नेते होते। भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी खडसे एक होते। मात्र 2014 साली भाजपची सत्ता आल्यानंतर खडसेंनी केलेली वक्तव्य त्यांना भोवल्याचं बोललं जातं। त्यातच भोसरी जमीन घोटाळ्यात नाव आल्यानं खडसेंना मंत्रिपद गमवावं लागलं। त्यानंतर खडसेंकडून भाजपच्या राज्य नेतृत्वावर टीका करण्याचं सत्र सुरू झालं आणि अखेर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। मात्र आता ऐन निवडणुकीच्या धामधुमीत खडसे स्वगृही परतणार असल्याच्या चर्चांना जोर आला। विनोद तावडे यांच्या मदतीनं खडसेंनी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याचं आणि भाजप प्रवेशाचा मार्ग दिल्लीहून सुकर केल्याचं बोललं जात आहे। माननीय अध्यक्ष JP नड्डा भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय अध्यक्ष आहेत, त्यांची मी भेट घेतली आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायची इच्छा व्यक्त केली। त्यानुसार भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करणार आहे आणि येत्या 15 दिवसाच्या आत हा प्रवेश व्हावा अशा स्वरूपाचा माझा प्रयत्न आहे। लवकरच होईल। लवकरच होईल। एकनाथ खडसे यांनी भाजपात प्रवेश करण्याबाबत जाहीर वक्तव्य केलं असलं तरी 2 आठवडे झाले तरी हा प्रवेश अजून झालेला नाही। महत्त्वाचं म्हणजे भाजपचं महाराष्ट्र नेतृत्व खडसेंबाबत उदासीन असल्याची चर्चा आहे। प्रमुख 3 नेत्यांमुळे खडसेंचा प्रवेश रखडल्याची चर्चा आहे। खडसेंच्या प्रवेशानं स्थानिक पातळीवर नाराजी वाढण्याचा कयास बांधला जातोय। निवडणुकीनंतर निर्णय घ्यावा अशी राज्य नेतृत्वाची भूमिका आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक वक्तव्य केलंय। एकनाथ खडसे भाजपच्या वाटेवरती आहेत, त्यांचा प्रवेश अद्यापर्यंत झालेला नाही। काय असं आहे की पक्ष निर्णय करेल त्यावेळेस प्रवेश होईल आणि मी तर यापूर्वीच सांगितलेलं आहे की मोदीजींवर विश्वास ठेवून जो भाजपमध्ये येईल त्याचं स्वागत आहे। कधीपर्यंत होईल प्रवेश त्यांचा ते आता कळेल तुम्हाला लवकरच। मी एवढा मोठा माणूस नाही आहे। खडसे साहेब मोठे नेते आहेत, त्यांनी सांगितलं आहे की मी फक्त PM आणि अमित भाई आणि नड्डाजी यांच्याशीच बोलतो, खाली कोणाशी बोलत नाही। त्यामुळे माझ्या परवानगीचा प्रश्न येत नाही। कोणी आळकाठी केली नाही आहे। केंद्राने जर निर्णय केला आहे त्यामध्ये राज्य काही आळकाठी करत नाही। केंद्रीय जी समिती आहे पक्षप्रवेशाबद्दलची ती अंतिम निर्णय घेतं। 3 निर्णय घेतल्यानंतर त्या समितीची बैठक झाल्यावर मग पक्षप्रवेशाबद्दलचा निर्णय होईल असं मला वाटतं। नाही, मला वाटतं की केंद्रीय जी समिती आहे पक्षप्रवेशाबद्दलची ती समिती अंतिम निर्णय करतं। राज्याच्या समितीला फार काही त्या ठिकाणी एकनाथराव खडसेबद्दलचा खूप काही त्यामुळे किंतु परंतु नाही। केंद्रीय समिती निर्णय करेल। एकनाथ खडसे यांची सून भाजपकडून निवडणुकीच्या मैदानात आहे आणि त्यातच खडसेंच्या भाजप प्रवेशावरून संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश नेमका कधी होतो हे येत्या काळातच स्पष्ट होईल। मुकुल कुलकर्णीसह सुशांत सावंत, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।